नाम साडा हूर की माइंड बल्ली आहे, नाम साडा हूर की माइंड भावा कॉपी आम्ही करत नाही, कॉपी तुम्ही तुमच्या बापाची करा. नाम साडा हूर की माइंड बल्ली आहे, नाम साडा हूर की माइंड भावा कॉपी आम्ही करत नाही, कॉपी तुम्ही तुमच्या बापाची करा. तुम्ही जर आता प्रीमियम व्हिडिओ पाहिला तर क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुम्हाला पण अशा तुमच्या स्वतःचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा फोटो इथून ऍड करायचा. फोटो ऍड केल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल करायचं. इथं तुम्हाला रेशोचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून 9.6चा रेशो सिलेक्ट करून बरोबर 0वरती क्लिक करायचं. फोटो इथून नीट नसेल बसला तर इथून फोटो सेट करायचा. फोटो सेट झाल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं, खाली ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि फोटोच्या पहिल्यांदा ठेवून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीटमा व्हिडिओ येते तुम्हाला ॲड करायचा आहे. हा बीटमा व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली थोडे ते स्क्रोल करायचे. इथं एक्स्ट्रा रेकॉर्डचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करायचं आणि फोटोची लेंथ जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची अशा बाय. ठीक आहे, इथपर्यंत नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, हा जो बीट मॉड असेल तिथले जे बीट आपल्या चेंज होते तिथून आपला फोटो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपल्या इथे चेंज होते तर इथे बघू शकाल की इथे बीट चेंज होते. तर ह्याच फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं. पुढची बीट आपली इथे चेंज होते. ठीक आहे, तर ह्याच फोटोवरती आपण क्लिक करू तर स्प्लिट करूया. तर अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीट मापर्यंत तुम्हाला स्प्लिट करत नाही. स्प्लिट केल्यानंतर हा जो बीट मॉड असेल इथून डिलीट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं येते स्क्रोल करायचं. ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून सॅच्युरेशनवरती क्लिक करू. सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर फोटोच्या पहिल्यांदा जे येते की द्यायची, प्लेच्या शेजारी कीज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच पहिल्याच फोटोच्या शेवटले होते की देऊन हा फोटो सिम्पली झूम करायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आता इथून हे झाल्यानंतर आता तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, जे आपलं टेक्स्ट येत होतं ना, टेक्स्ट जे प्रीमध्ये पाहिले ते तुमच्या नावाचं कसं आणायचं ते त्यासाठी तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली थोडं इथे यायचं म्हणजे थोडं पुढे यायचं ह्या सॉन्गच्या. इथून आपलं बीट चालू होतं त्या सॉन्गचं. तर इथे आल्यानंतर इथे खाली टेक्स्टचं ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲड टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली काय करायचं, तुमच्या नावाचं पहिलं अक्षर आणि ॲड नावाचं पहिलं अक्षर इथून टाईप करायचं आहे. तर इथे आपण सिम्पली DT करूया अशा प्रकारे. ठीक आहे, त्याच्यानंतर फोंटवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो पण तुमच्या आवडीचा फोंट पाहिजे तुम्हाला सर्व मिळून जातील. जो पण पाहिजे इथून तुम्हाला फोंट सिलेक्ट करायचा आहे. सिम्पली हा इथून आपण फोंट सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. तर सिम्पली इथून हा आपण इफेक्ट सिलेक्ट करू, कोणता पण याच्यातला तुम्हाला जो आवडेल तो. ठीक आहे, मी हा इथून सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्या ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला इनमध्ये हा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, नाववरती मिळून जाईल. हा इथून इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ह्याची लेंथ खालची संपूर्ण यायची आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. हा हे जे टेक्स्टचं आहे ना, लेअर आहे ना, सिम्पली आपल्याला काय करायचे, हा जो पहिला फोटो शेवटपर्यंत न्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि पुन्हा आपल्या ॲनिमेशनवरती क्लिक करून हे जी लाईन असेल म्हणजे रेशो असेल आपला तो संपूर्ण यायचा सिम्पली ॲनिमेशनमधला अशा प्रकारे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून परफेक्ट बसून जाईल. आता आपलं हे काय करायचं, हेच नाव आहे ना वरती अशा प्रकारे सेट करायचं आहे. जर तुम्हाला इथे इमोजी ही ॲड करायचं असेल तर सिम्पली इथून तुम्ही इमोजी ॲड करू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, कोणतं पण पाहिजे ते. तर अशा प्रकारे करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. हे इथून हे झाल्यानंतर ह्याच आपल्या लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेट्स ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करा. ही लेअर आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला आणायची. ठीक आहे, अशा प्रकारे तिथे आपण आणूया. तर सिम्पली अशा प्रकारे आणल्यानंतर थोडी कमी करा आणि मध्यभागी ह्या फोटोच्या ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा टायलिस्टवरती क्लिक करू. इथून तुम्हाला इमोजी ॲड करायचे जे पण तुम्हाला पाहिजे ते. ठीक आहे, तिथे आपण सिम्पली 1-2 हा एक ॲड करूया आणि सिम्पली हे एक. त्याच्यानंतर आपल्या ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इनमधला इफेक्ट आपल्याला नन करायचा आहे. त्याच्यानंतर लूपवरती क्लिक करून सिम्पली हा जो सिंगचा इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. स्लो कट संपूर्ण येऊन लाईन बरोबर चिन्हावरती क्लिक करा. इथून हे झाल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, तर सिम्पली आपल्या पहिल्यांदा यायचं. पहिल्यांदा आल्यानंतर आता आपल्याला सिम्पली हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून इनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा, तो इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची लेंथ आपल्याला काय करायची 2.0 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचं. कॉम्बोमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल झूम 1चा, तो इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, इनमधला क्रॉस सेक्सचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. इनमध्ये इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल.
जाईल. त्याच्या पुढं सेमच इथून इफेक्ट स्लाईड करायचा आहे क्रॉस सेकच्या इनमधला. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या काय करायचं बरोबरच्या नवरती क्लिक करायचं. आता त्याच्या पुढं सिम्पली आपल्या कम्बोमधला पॉपिंग कँडीचा तो इफेक्ट स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोड आहे त्या पुढं सिम्पली इनमधला ऊसचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली कम्बोमधला झूम वनचा तो इफेक्ट स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली इनमधला क्रॉस सेकचा तो इफेक्ट स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोड आहे त्या पुढं सिम्पली इनमधला अनफोल्ड जो इफेक्ट असेल तो तुम्हाला स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली इनमधला ऊसचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला ते सिलेक्ट करून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पुढला सिम्पली आपल्या आता पहिले एनजूट यायचं आहे. पहिले एनजूट आल्यानंतर हे इफेक्ट्स ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ ऑप्शन येऊन जाईल त्यावरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली इनड्रॉ अँड आउटड्रॉमध्ये द्यायचं. यामध्ये आल्यानंतर इफेक्ट येऊन जाईल हॅलो ब्लरचा तो इथून सिलेक्ट करून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल हा जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. लेंथ ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवायचं. इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर शून्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला तिसरा बोर्ड जिथं आपण स्प्लिट केला ते तेच व्हिडिओवरती क्लिक करून पॅरिटीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये दिल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेकचा तो इथून स्लाईड करा अशा प्रकारे. आणि सिम्पली सिलेक्ट केल्यानंतर बरोबर शून्यावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या पेक्षा लेंथ तिसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या तिसऱ्याच फोटो जे तिथे यायचं व्हिडिओवरती क्लिक करून पुन्हा आपल्या पॅरिटीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल बॅक फ्लॅश 2चा इथून स्लाईड करायचं आणि बरोबर शून्यावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या पेक्षा लेंथ तिसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.